नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भात नमूद केल्याचं सूत्रांकडून समजतंय। अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगाने शिफारस केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, राज्य मागासवर्ग आयोगानं जो अहवाल काल महाराष्ट्र सरकारकडे सादर केलेला आहे त्या अहवालात शिफारस करण्यात आलेली आहे की समजा 10% किंवा 10%पेक्षा जास्त आरक्षण मराठा समाजाला दिलं जाऊ शकतो। कारण की घटनेच्या कलम 15 आणि 15(4) आणि 16(4) नुसार जर मागासपणा ठरत असेल समाज एखादी तर तो आरक्षणास पात्र ठरतो, परंतु मग 50%ची मर्यादा जी आहे ती ओलांडली जात आहे। त्यामुळे सरकार सुद्धा 10% आरक्षण देण्याचा विचार जो आहे तो करतायत आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये 20 आणि 21 तारखेला जे अधिवेशन महाराष्ट्र सरकारचं मराठा आरक्षणाबाबत आहे त्या अधिवेशनात विशेष कायदा करून त्या आरक्षण मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातही ती शिफारस आहे, कारण की जो सर्वे युद्ध पातळीवर करण्यात आलेला आहे त्यात मागासले पण शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध होतंय। त्यामुळे मराठा समाजाला 10% किंवा 10%च्या वर आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे। त्या बाबतचा कायदा जो आहे तो येत्या अधिवेशनात केला जाऊ शकतो आणि तेही सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी गेल्या वेळेस होत्या त्या त्रुटी आड येणार नाही याची खबरदारी सुद्धा घेतली जाणार आहे। कारण की संपूर्ण हा सर्वे जेव्हा करण्यात आला तेव्हा सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर होता गेल्या वेळेचा त्यानुसार त्या बाबी लक्षात ठेवून तो अहवालही तयार करण्यात आला। आता मराठा समाजाला 10% किंवा त्यापेक्षा जास्त आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे असं म्हणता येईल। नक्कीच